शासनाच्या सर्व योजनांचा लाभ अधिकाधिक बांधकाम कामगारांना मिळण्यासाठी नरेंद्र मोदी यांना साथ द्यावी आणि महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना पुन्हा एकदा विजयी करावे, त्यासाठी शिवकामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी बांधकाम कामगारांच्या सर्व लाभार्थीपर्यंत पोहोचावे, असे प्रतिपादन भाजपाचे उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी केले। शिवकामगार सेनेचे बांधकाम महिला कामगार कार्यकर्त्यांचा मेळावा भाजपा कार्यालयात पार पडला। त्यावेळी सुरेश हळवणकर बोलत होते। सुरेश हळवणकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वल योजना, आयुष्यमान भारत योजना, रूफटॉप सौर ऊर्जा अशा अनेक जनकल्याणाच्या योजना राबवल्या आहेत। रूफटॉप योजनेत 1 कोटी लोकांनी नोंदणी केली आहे। त्यात महिलांनी सहभाग व्हावं। महाराष्ट्र शासनाने अनेक सवलती बांधकाम कामगारांना दिल्या। सुरेश खाडे हे कामगार मंत्री आहेत, त्यांना सांगून शिवकामगार सेनेच्या एका पदाधिकाऱ्याला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर घेण्यास सांगितले जाईल। बांधकाम कामगारांनी 30,000चे मताधिक्य दिले तर माने 1 लाखाहून अधिक मतांनी विजयी होतील। त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी बांधकाम कामगारांच्या घरी जाऊन धैर्यशील माने यांना मतदान करण्याविषयी आवाहन करावे। जिल्हा संपर्क प्रमुख मोहन मालवणकर म्हणाले, बांधकाम कामगारांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी घर ते घर पोहोचावे आणि धैर्यशील माने यांना केलेली कामे पटवून द्यावीत। श्वेता मालवणकर यांचेही भाषण झाले। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती पुष्पहार अर्पण करण्यात आला। शिवकामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आले। यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड, गुंडू वड्डू, बंडोपंत सातपुते, बीजी चंदूरकर, सीमा पवार, रशिका साळुंके, मनीषा नाईक, संगीता सिंग, कविता तोरगले आदी उपस्थित होते। सुभाष लोखंडे यांनी प्रास्ताविक केले। जितेंद्र ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले। निलेश दीक्षित यांनी आभार मानले। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।